श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं G20 कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून पुण्यात होत आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विशेषतः डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं पावलं टाकताना निर्माण केलेली कार्यव्यवस्था, प्रगती तसंच यापुढील प्रवास या संदर्भात बैठकीत कार्यगटाची चर्चा होईल. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण वृत्तविशेषमध्ये अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीमध्ये DPI म्हणजेच जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यावर भर दिला जाणार आहे. तसंच या संदर्भात एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. एकूणच या बैठकीचं स्वरूप कसं असणार आहे, तसंच या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य याविषयी भाष्य करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. 2023 मध्ये G20चं अध्यक्षपद हे भारताकडे आहे आणि भारताने हे अध्यक्षपद केवळ G20च्या राष्ट्रप्रमुखांच्या वार्षिक बैठकीपुरतं मर्यादित न ठेवता याला एक पद्धतीच्या उत्सवाचं, चळवळीचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने भारताने G20च्या राष्ट्रप्रमुखांची जी बैठक सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे, ज्यासाठी G20चे सर्व राष्ट्रप्रमुख हे भारताच्या भेटीवरती येतील, त्याच्यापूर्वी साधारणतः 250 बैठकांचं आयोजन भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमधनं हे केलेलं आहे. आणि G20चे प्रतिनिधी जे आहेत ते ह्या बैठकांना उपस्थिती लावत आहेत. या बैठका काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अशा स्वरूपाच्या बैठकांचं आयोजन हे केलं जात आहे. यापूर्वी साधन संपत्तीच्या विकासासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बैठका या महाराष्ट्रामध्ये पार पडल्या. पुण्यात झाल्या, औरंगाबादमध्ये झाल्या, नागपूरमध्येही झालेली आहे. तसंच लवकरच आता शिक्षणाच्या संदर्भामधलं देखील एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन हे 2021-22ला हे पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता ह्याच एक शृंखलेचा भाग म्हणून सध्या डिजिटल इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये 3 दिवसांच्या G20चा जो एक कार्यबल गट आहे, वर्कफोर्स ग्रुप आहे, याची एक महत्त्वपूर्ण बैठक 12, 13 आणि 14 जून मध्ये पुण्याला होऊ घातलेली आहे. आणि ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची बैठक आहे. आणि याच्यामध्ये G20चे प्रतिनिधी प्रामुख्याने डिजिटल इकॉनॉमी आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित जे सर्व प्रतिनिधी आहेत हे या बैठकीमध्ये समाविष्ट होणार आहेत. आता यामधला महत्त्वाचा मुद्दा हा असा येतो की यासाठी पुण्याची निवड ही प्रामुख्याने का करण्यात आली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर असं आहे की आजच्या घडीला भारतामध्ये बँगलोर नंतर पुणे हे एक दुसरं शहर असं आहे की जे डिजिटल इकॉनॉमीमध्ये ज्यांनी अत्यंत प्रावीण्य प्रदान केलेलं आहे किंवा अत्यंत अग्रेसर अशा स्वरूपाचं हे शहर बनलेलं आहे. जे स्टार्टअप्स गेल्या 5 वर्षांमध्ये पुण्यामध्ये सुरू झालेले आहेत त्यापैकी साधारणतः 30% स्टार्टअप्स हे डिजिटल इकॉनॉमीशी संबंधित आहेत. महत्त्वाचं म्हणजे बँकिंग सेक्टर असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, यांची जी सगळी बॅक ऑफिसेस आहेत ही प्रामुख्याने बॅक ऑफिसेस ही पुण्यामध्ये आहेत. आणि पुण्यामधनं या सगळ्या गोष्टी या प्रामुख्याने रन केल्या जातात. त्यामुळे बँगलोर नंतर संपूर्ण देशामध्ये पुणे हे डिजिटल इकॉनॉमीमध्ये, तसंच डिजिटल इकॉनॉमीसाठी आवश्यक असणारी जी साधन संपत्ती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याच्या विकासामध्ये पुण्याला अग्रक्रम असल्यामुळे पुणे हे उत्तम शहर असेल डिजिटल इकॉनॉमी संदर्भामधले जे मुद्दे आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी. ही भारताच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. कारण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये उभं केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्था असेल आणि लोकांचं जे दैनंदिन जीवन आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं परिवर्तन, गुणात्मक परिवर्तन हे भारताने घडून आणलेलं आहे, हे भारताला जगाला देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची देणगी आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आज भारतामध्ये जवळपास 1 अब्जपेक्षा अधिक लोकांकडे डिजिटल आयडेंटिटी आहे, जे आधार कार्डच्या माध्यमातून आहे. आज ज्या पद्धतीने भारतामध्ये UPIच्या सिस्टमच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट्स घडत आहेत ही अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. 2010 मध्ये भारतामध्ये प्रति माणूस केवळ 6 डिजिटल ट्रान्झॅक्शन्स व्हायचे, परंतु 2022 मध्ये केवळ एका वर्षात 6 अब्ज डिजिटल ट्रान्झॅक्शन्स हे भारतामध्ये झाले. आणि त्याच्या माध्यमातून आज अगदी छोट्यातलं छोटं पेमेंट देखील
हे डिजिटल माध्यमातून आज केलं जात आहे आणि हे एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे आपण जे कोविन ॲप डेव्हलप केलेलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, ज्याच्या माध्यमातून भारताने केवळ लसीचं उत्पादन केलं नाही, तर त्या लसींच्या न्याय्य वितरणासाठी, ज्याला जस्ट डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणतो, ते देखील आपण कोविन ॲपच्या माध्यमातून केलं, की ज्याने अशा प्रकारचं ॲप विकसित केलंय. त्याचप्रमाणे आपण फास्टॅग सारखी सिस्टम आज विकसित केलेली आहे. त्यामुळे आधार कार्ड सिस्टम आहे, ज्यामुळे डिजिटल आयडेंटिटी निर्माण झाली. फास्ट्रॅगची आहे, ज्याच्यामुळे आपलं एकूणच जी वाहतूक यंत्रणा आहे ती नियंत्रणामध्ये आली. त्याचप्रमाणे आज UPI पेमेंट सारखा प्रकार आहे आणि तसंच कोविन ॲप आहे. हे भारताने तयार केलेलं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि भारत आता जगाला हे दाखवू इच्छितो, विशेष करून आफ्रिकन देश आहेत, लॅटिन अमेरिकन देश आहेत, ज्यामध्ये अनेक गरीब आणि विकसनशील देश आहेत, ते अशाच प्रकारचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून कशा पद्धतीने आपल्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतात, आपल्या अर्थव्यवस्थेला गतिमान बनवू शकतात, हे भारताला जगाला दाखवण्याची उत्तम संधी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून डिजिटल इकॉनॉमी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आज G20चे प्रतिनिधी पुणे शहरामध्ये येतील. आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीचं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं करण्यात आलेलं आहे, त्याची माहिती घेतली जाईल आणि या अनुषंगाने भारतामध्ये या क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये गुंतवणुकी या वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे पुणे शहराची यासाठी जी निवड करण्यात आली ती अत्यंत उचित अशा स्वरूपाची निवड आहे आणि G20च्या माध्यमातून विशेष करून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये भारताने केलेली दैदिप्यमान जी प्रगती आहे ती जगापुढे मांडण्याची एक अत्यंत उत्तम संधी ही भारताला G20च्या ह्या बैठकांच्या माध्यमातून मिळते आहे. श्रोतेहो, माहिती तंत्रज्ञानाचं एक केंद्रस्थान असलेल्या पुण्यात डिजिटलविषयी बैठक होत आहे. कार्यक्षम सेवा वितरणासाठी डिजिटल दस्तऐवज, वित्तीय समावेशन, जनतेच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख तसंच डिजिटल कृषी व्यवस्था अशा विविध दैनंदिन उपयुक्त ठरणाऱ्या विषयांचा या बैठकीत उहापोह केला जाणार आहे. पुण्यात होत असलेल्या या बैठकीचं भारताच्या आणि G20 सदस्य राष्ट्रांच्या दृष्टीनं महत्त्व आहेच. तसंच यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करतानाच भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी कशी मिळू शकते याविषयी अधिक माहिती देत आहेत अर्थविषयक अभ्यासक श्रुती सिधे. भारताच्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांनी भारताच्या वसुदैव कुटुंबकम विचारधारेअंतर्गत ब्लू इकॉनॉमी व रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून कोलॅबरेशन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात प्रामुख्याने दोन गोष्टी बघितल्या गेल्या. एक म्हणजे ब्लू इकॉनॉमी म्हणजेच सागरी सामुग्रींचा उपयोग हा अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार करण्यात येईल. तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्सनी प्रभावीपणे ऑडिटिंगमध्ये कसा करावा याचा प्रस्तावसुद्धा या निमित्ताने ठेवण्यात आला. या पार्श्वभूमीवर काही आकडे जर का आपण बघितले ना तर या चर्चेचा डिजिटलायझेशनवरती भारतावरती कसा परिणाम होणार आहे हे आपल्याला लक्षात येईल. डिजिटल कनेक्टिव्हिटी अर्थात जोडणी भारत नेटद्वारे सुमारे 5,32,000हून जास्त किलोमीटरचं ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटीसाठी वापरण्यात आलं, ज्यामुळे ब्रॉडबँडची जोडणी जास्त सक्षम झाली. 1,92,000हून जास्त ग्रामपंचायती ब्रॉडबँडद्वारे जोडल्या गेल्या. इंटरनेट सबस्क्रायबर्समध्ये वर्ष 2015 ते 2021मध्ये ऐतिहासिक वाढ झाली. त्यातली 200% वाढ ही खेडोपाड्यांमध्ये झाली आहे, तर सुमारे 158% वाढ ही शहरांमध्ये झाली. म्हणजे आपण पाहिलं तर ही वाढ जी गेल्या साधारण 7-8 वर्षांमध्ये झाली ती उल्लेखनीय आहे. तसंच भारताला टेकेड म्हणजे उशरिंग न्यू एरा असं म्हटलं जात आहे, कारण भारताची वायरलेसकडे वाटचाल चालली. सुमारे 79,98,00,000 वायरलेस जोडण्या आणि सुमारे 3,24,00,000 ह्या वायरफुल जोडण्या या गेल्या 5-6 वर्षांमध्ये करण्यात आल्या. तसंच आपले जे डेटा प्लॅन्स आहेत त्याची जर का कॉस्ट ऑफ डेटा बघितलं तर डेटा वापराची किंमत ही सुमारे ₹300 पर GB जी 2014मध्ये होती ती आता जवळजवळ ₹10 पर GB पर्यंत आली 2022 पर्यंत. सुमारे माणसागणी 14 GB प्रत्येक महिन्याला आपल्या भारतामध्ये आता वापरला जातोय. जी आकडेवारी पाहिली त्यावरून तरी असंच दिसतंय. तर या सर्व आकड्यांवरून भारत आता डिजिटायझेशनसाठी संपूर्णपणे सक्षम असून नजीकच्या काळात अनेक
महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अग्रणी असेल यात काही शंकाच नाही. ज्या वेळेला आर्थिक व्यवस्थेला पूरक व चालना देण्यासारखे हे आकडे असतात त्यावेळेस एखादी अर्थव्यवस्था डिजिटली सक्षम होते आणि आपसुकच त्या देशाची प्रगती अधिक वेगवान होते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी भारताच्या प्रगतीसाठी आणि अर्थव्यवस्था मजबूतीकरणासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. अलीकडच्या वर्षात जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ आणि परिवर्तन दिसून आले आहे. जे तंत्रज्ञानातील प्रगती, वाढलेले इंटरनेट प्रवेश आणि स्मार्टफोन आणि इतर कनेक्टेड उपकरणांच्या प्रसारामुळे प्रेरित आहेत. यामुळे व्यवसाय चालवण्याच्या पद्धती, ग्राहक उत्पादने आणि सेवांचा वापर कसा करावा याच्यावर सुद्धा बदल झालेले दिसतात. 2020मध्ये युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अर्थात UNCTADच्या अहवालानुसार 2019मध्ये केवळ जागतिक ई कॉमर्सचे मूल्य $26 ट्रिलियन पेक्षा सुद्धा जास्त होतं. आजची संख्या नक्कीच जास्त असणार आहे. परवडणाऱ्या डेटा प्लॅन आणि व्यापक इंटरनेट प्रवेशाद्वारे समर्थित स्मार्टफोन सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येने भारतीय बाजारपेठ एकाच वेळी विकसित झाली आहे. त्यामुळे ई कॉमर्स, डिजिटल पेमेंट्स आणि ऑनलाईन मनोरंजन यासारख्या डिजिटल सेवांसाठी भारताने मोठी बाजारपेठ निर्माण केली. यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काहीच नाही. या उत्क्रांतीत मेक इन इंडिया आणि डिजिटल कार्यक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मेक इन इंडियाने डिजिटल उपकरणांच्या निर्मितीला पाठिंबा दिला आहे, तर डिजिटल इंडियाने सुरक्षित पद्धतीने डिजिटल सेवांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिलं आहे. कार्यक्रम सक्षम करण्याच्या प्रयत्नांबरोबरच जागतिक मानक सायबर कायदा फ्रेमवर्कसाठी भारताची दृष्टी पुढे नेण्यासाठी भारत अनेक धोरणांवर सक्रियपणे काम करतोय. या फ्रेमवर्कमध्ये डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल यासारख्या प्रमुख कायद्यांचा समावेश आहे, जे डिजिटल वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करताना व्यक्तींच्या अधिकारांचा आदर करण्यावर लक्ष केंद्रित करतं. नॅशनल डेटा गव्हर्नन्स फ्रेमवर्क पॉलिसीसारखे इतर महत्त्वाचे कायदे संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी वैयक्तिक नसलेला आणि निनावी डेटा सुरक्षितपणे सामायिक करणे, गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे आहे. डिजिटल इंडिया कायद्याचा मसुदा कायद्यांमध्ये सुसूत्रता आणेल आणि AI सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे नियमन करेल आणि डिजिटल नागरिकांना हानीपासून वाचवण्यासाठी ब्लॉकचेन आणि वेब 3.0 नियमांवर उद्योग इनपुट समाविष्ट करेल. डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपसाठी भारतीय राष्ट्रपतींनी निवडलेली 3 प्राधान्य क्षेत्रे जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावतील. आधार, कोविन आणि UPI यासारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अनेक भारतीय नागरिकांसाठी आणि खाजगी खेळाडूंसाठी नवकल्पना अनलॉक करण्यासाठी आणि प्रवेश योग्यतेचे आव्हान सोडवण्याची गुरुकिल्ली आहेत. दुसरं, डिजिटल अर्थव्यवस्थेत सुरक्षेला प्रोत्साहन देणारी धोरणे विकसित करून डिजिटल अर्थव्यवस्थेत विश्वास आणि सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. श्रोतेहो, G20 सदस्य देशोदेशींचे प्रतिनिधी तसंच जागतिक बँक, युनेस्को, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी असे असंख्य मान्यवर या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत. समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास योजना, सरकार देऊ करत असलेले लाभ, रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न पोहोचले पाहिजेत. यासाठी सरकार सातत्यानं कार्य करत आहे. सरकारच्या या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी अशा बैठकांतून अनेक पर्याय शोधले जात आहेत. या बैठकांमागची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे भारत केवळ आपल्याच देशाचं भलं करणार आहे असं नाही, तर G20चं अध्यक्षपद भूषवताना हा आंतरराष्ट्रीय मंच अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी कार्यरत बनवला आहे, हे विशेष. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य प्रीतिश्री इंगळे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर, निवेदन राजेश शिरभाते.